फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे त्यांना एवढी मस्ती आलेली आहे. त्यांनी कुठले काय बी बोललं तर त्यांचं चालतंय. मनोज जरांगे पाटलाला विरोध करू नका, नाहीतर तुम्ही दरेकर असेल किंवा प्रसाद लाड असेल किंवा ते अनिल बोंडे असेल किंवा हे चालूचा राजा राऊत असेल, त्यांना सगळ्याला एक सांगतो, मनोज जरांगे पाटलाच्या नादाला लागू नका. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आहे. तुमच्या मागे जर फडणवीस असलेली ती सागर बंगल्यावर बसून तुमची सूत्र हलवत असलेली, तसं तुम्हाला भुका म्हणले भुकण्याचं काम चालू करता तुम्ही. फक्त तुम्ही मनोज दादावर भुकू नका. तुम्हाला भुकाच असेल ती महाविकास आघाडीवर भुका, अन्य पक्षांवर भुका. मनोज जरांगे पाटलावर जर भुकलात तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज, सर्वसामान्य मराठा समाज स्वस्त बसणार. म्हणजे पानगाव येथे त्यांचं एक परवा भाषण झालं होतं 15-20 दिवसाअगोदर राजा राऊत यांचा. तर त्यांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असं लिहून द्यावं, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील यांनी असं लिहून द्यावं की मराठा समाजाला आरक्षणासाठी आमची काही हरकत नाही, आम्ही तयार आहोत. मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यासाठी आम्ही तयार आहोत. समजा आमची जरी सरकार आली महाविकास आघाडीची राज्यभरात आता आगामी निवडणुका समजा, त्यांनी लिहून दिलं तर आम्ही मग हे जे 3 मुख्य जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, यांच्याकडनं मी लिहून आणतो, कसं लिहून देतात बघतो मी, असं त्यांनी म्हटलेलं. राजाभाऊ राऊत, तुम्ही लहान नाहीत. सत्तेच्या विरोधात कुठलंही आंदोलन असतं, विरोधकांच्या विरोधात आंदोलन नसतं. जी काय मागायचं ती सत्तेखंड मागावं लागत असतं. तुम्ही महायुतीखंड, तुम्हाला मनोज दादांनी परवाच तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे, महायुतीखंड तुम्ही लेखी आणा. महाविकास आघाडीचा काय कराल ते आम्ही बघू की. मराठा समाज त्यांना खंबीर आहे. त्यांनी जर तुम्ही लिहून दिलं आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर महाविकास आघाडीला सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय सर्वसामान्य मराठा समाज आता हुशार झालेला आहे. तुम्ही सांगू नका की त्यांच्याकडं लिहून आणा किंवा ह्यांच्याकडं आम्ही लिहून आणतो. तुम्ही एवढं दूध खुळे नाहीत लोक मराठा समाजाचे. तुम्ही स्वतः काय करू शकता मराठा समाजासाठी ते आम्हाला सांगा पहिला. तुम्ही मोठमोठं बोलताय ना, मी फडणवीस साहेबांकडे लिहून आणतो, एकनाथ शिंदेकडं, अजित पवारकडे लिहून आणतो, हे काय दूधखुळे लोक दिसतात का तुम्हाला? आंदोलन कुठलंही असलं तर सत्ताधाऱ्याच्या विरोधात आंदोलन असतं, विरोध पार्टीच्या विरोधात आंदोलन नसतं. आता तुम्ही परवा बघितलं असेल, आता परवा दिवशीचं बार्शीमध्ये जे आहे अण्णासाहेब शिंदे या मराठा समाजाच्या म्हणजे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी त्यांनी बार्शीमध्ये ते एक दिवसाचं ठिय्या आंदोलन केलं होतं आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारले होते. आणि त्या 11 प्रश्नामध्ये म्हणजे माध्यमांसमोर माहिती देताना असं देखील सांगितलं होतं की महाविकास आघाडीचे जे नेते शरद पवार यांनी 1994 साली मराठा समाजाच्या आरक्षणाला खुट्टा मारला असं त्यांनी टीका केली होती. आणि म्हणजे त्यांनी पण अशीच मागणी केली, म्हणजे म्हटलं की आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनाचा आहोत, परंतु आमचा विरोध जे आहे शरद पवार असतील किंवा इतर नेते असतील महाविकास आघाडी त्यांना आहे की त्यांनी नुकसान केलंय. तर ते अप्रत्यक्षपणे जे आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे आहे आंदोलनाचं जे आहे त्यांना फायदा होत आहे. महाविकास महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायदा होत आहे का त्यांचं नुकसान होतं त्याच्याशी आम्हाला? या अण्णा शिंदे तुम्ही म्हणताय ना, अण्णा शिंदेला मी चांगलं ओळखतो. अण्णा शिंदे कुणाच्या तर सांगण्यावरनं मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात जे काय ठिय्या आंदोलन केलं असेल किंवा काय केलं असेल त्या अण्णा शिंदेला विचारा. मी त्याला चांगलं ओळखतो. त्यांना कुठल्या बाजार समितीत गाळा दिला, काय बोलायला लावलं, अण्णा शिंदेला मी चांगलं ओळखतो. बाकीचं सोलापूर जिल्ह्यात तर ओळखत असतील ना ओळखत असतील, पण अण्णा शिंदेला मी चांगलं ओळखतो. कशामुळे अण्णा शिंदे का बोलला, त्याच्या मागे ताकद कोणी उभा केले ही सगळं आम्हाला माहिती आहे. कशामुळे तुम्ही स्पष्टपणे सांगा. अण्णा शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजा राऊत सगळं खेळ खेळते. राजा राऊत वैयक्तिक असं संपूर्ण रोज आपल्यावर येण्यापेक्षा कोणाच्या तर गरीब कार्यकर्त्याच्या घराला वाटव करण्याचं काम राजा राऊत करत आहे. अण्णा शिंदेला एक प्रेमाचा सल्ला देतो, ती माझे जुने सहकारी आहेत, त्यांना प्रेमाचा सल्ला देतो की तुम्ही नेत्याच्या नादाला लागून तुम्ही काय मराठा समाजाच्या नेत्याच्या विरोधात बोलू नका, कारण मग तुम्हाला सुद्धा मग वेगळ्या पद्धतीनं तुमचा इलाज करावा लागेल, हे मी लिहून देतो. आणि आता असं देखील म्हटलंय की राजा राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचा विरोध नाही आहे. आणि आता मनोजदादा जरांगे पाटील यांना 3 ते 4 वेळा त्यांना भेटायला गेलो अंतरवाली सराठी येते. त्यानंतर भेटून त्यांची SIT चौकशी जी लागली होती ती रद्द करायला लावली. त्यांच्या गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते मागे घ्यायला लावले. तर मी देखील जरांगेचा म्हणजे समर्थनार्थ आहे. उलट मी त्यांना मदत केली आहे. त्यांचे शंभूराजे देसाई असतील व मी असतील, आम्ही जाऊन त्यांना शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटलो, त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तर तरी देखील माझ्या दारात सभा घेते, तर माझ्या दारात सभा घेऊन मला चिथावणी देते, म्हणून मी बोललो असं म्हणतो. तुमच्या दारात सभा घेण्याचं एक कारण आहे की तुम्ही पहिला सुरुवातीलाच ते अनाजी पंताच्या अवलाद आहे ना त्याचं ऐकून मनोज जरांगे पाटलावर एक टीका केली होती. मनोज जरांगे पाटील हे काय समाजाचा मालक लागून गेला नाही. त्याच पद्धतीनं
हे आपले माडेचे आमदार असतील शिंदे, त्यांनी सुद्धा मागच्या एका सभेत बोलले होते मनोज जरांगे पाटील काय मालक आहे, त्यांनी पुन्हा माफी मागितली. त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांची राजा राऊतांनी तात्काळ जाऊन माफी मागितली पाहिजे. नाही माफी मागितली तर तुम्हाला सर्वसामान्य मराठा समाजा रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल. तुम्हाला एवढ्यावरच नाही थांबता आलं, आता झालेलं झालं, तू एवढं नाही थांबला तर मग पद्धतशीर मराठा समाज तुमचा कार्यक्रम केले. आणि मराठा समाज फक्त बार्शीतला नाही, सर्व सोलापूर जिल्ह्यातनं मराठा समाज, एका मराठा समाजाच्या व्यक्तीचं एक 4 पाहुणं तर बार्शीत असतील का नाही, त्यांना पटवून देऊन सांगणार ही मराठाचा दुश्मन आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय, त्याला धडा शिकवणार. आम्ही इथून जाणार, त्याच्या विरोधात प्रचार करणार. तुम्ही काय सांगाल? मुळात हा राजा राऊत हा देवेंद्र फडणवीसचा बोलता धनी आहे, त्याचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे. मला एकच कळत नाही, यांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावं ही आजपर्यंत यांनी जी कामं केलेली आहेत ती विरोधी पक्षाला विचारून केलेली आहेत का? मग आरक्षणाच्या वेळेसच तुम्ही महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाचं का विचारता? तुम्ही सत्तेवर आहात, राज्यावर सत्तेवर आहात, तुमचा केंद्रात तुमची सत्ता आहे. तुम्ही आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी तुम्ही बाकीच्या कुरघोड्या करण्याचं काम नाही आहे. तुम्ही सत्तेवर आहात म्हणल्यानंतर तुम्ही मंजूर करणं आणि त्याचं श्रेय सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे, हे विरोधी पक्षाला मिळणार नाही. मग याचा विचार करून तुम्ही आरक्षण मराठा समाजाला देण्याचं सोडून तुम्ही इतर गोष्टी करण्याचे कामच नाही. विरोधी पक्षाला तुम्ही आजपर्यंत विचारात घेता का? कुठल्या महाविकास आघाडीला विचारात घेता का? कुठले तुम्ही आजपर्यंत एवढे मोठे भ्रष्टाचारी लोक घेतले, तुम्ही त्यांचे पक्ष फोडले, तुम्ही त्यांना विचारून घेतले होते का? विधानसभा निवडणूक आहे 2-3 महिन्यांवर, काय फटका बसेल का राजा राऊत? राजा राऊताला फटका बसेल हे भविष्य वर्तवण्याचे काम नाही. मराठा समाज त्यांचा कार्यक्रम करणार आहे. तुम्ही जर मराठा समाजाच्या विरोधात किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात जर तुम्ही असे बालिश वक्तव्य करत असाल तर तुम्हाला त्याचा फटका बसणार आहे. तुम्हाला वाटत असेल मी बार्शीतला हे आहे ते आहे, तुम्ही आजपर्यंत दादागिरीची तुम्ही काय काय केले, तुमची सगळी कुंडली आम्हाला माहित आहे, तुम्ही आमच्याच पक्षात पूर्वी काम करत होता. पण मराठा समाजानं एक प्रेमाखातर तुम्हाला पाठीमागच्या निवडणुकीमध्ये भरभरून अशी मतं दिलेली आहेत. 2016 पासून जे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघालेले होते आणि त्या मोर्चाचा बरोबर फायदा तुम्हाला 2019च्या निवडणुकीत झालेला होता. संपूर्ण मराठा समाजाला वाटत होतं की आपल्या मराठा समाजाचा आमदार इथं बार्शीमध्ये व्हावा, म्हणून तुम्हाला प्रेम भरून मतं तुम्हाला दिलेली आहेत. त्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहात, त्याची जाण तुम्ही राखावी. मराठा समाजाला कधीही तुम्ही असं कमी समजू नका. आज मराठा समाजाला आरक्षणाचा विषय मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय पद्धतशीरपणे व्यवस्थित महाराष्ट्रात हाताळलेला आहे आणि त्यांना मदत करायचं सोडून तुम्ही त्यामध्ये विष कालवण्याचं काम तुमची ही चांडाळ चौकडी सगळी टीम करत आहे. परंतु मराठा समाज आता काही अडाणी राहिलेला नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज सोडणार नाही. तुम्हाला गावोगावी फिरण्याचं मुश्किल काम मराठा समाज आता करणार आहे. म्हणून तुम्ही कुणाच्या तरी नेत्याची बाजू राखून कुठल्या तरी पक्षाची मतलबीपणा करून तुम्ही मराठा समाजाचा रोष घेऊ नका. तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे. मराठा समाजाचं एक आमदार कमी होणं हे सुद्धा मराठा समाजाच्या हिताचं नाही. परंतु तुम्ही जर मराठा समाजाची बाजू जर लावून धरत नसाल, भले तुम्ही लावून नाही धरले तरी आतून पाठिंबा देणं गरजेचं आहे. तुमच्या नेत्याला तुमची बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण कसं पदरात पाडता येईल हे तुम्ही आतून का होईना प्रत्यक्षपणे करणं काम आहे. परंतु तुम्ही त्याला खोडा घालण्याचं काम किंवा विष कालवण्याचं काम तुम्ही करत आहात. तुम्हाला तुमची जागा मराठा समाज दाखवेल. तुमच्या मतदारसंघात येऊन आम्ही प्रचार करू आणि तुम्हाला पाडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आपल्यासोबत अजून एक गरजवंत मराठा आहे. काका शेतकरी आहे का तुम्ही? काय किती एकर आहे शेतकरी? माझी 15 एकर शेती आहे. मी प्रामाणिकपणानं वागतो. आणि तुमचं नाव काय? माझं नाव सदाशिव गुंडू भोसले, मुक्काम पोस्ट कोंडी. मी मराठा समाजाच्या वतीनं मी 2 शब्द बोलू इच्छितो. हा मराठी समाज आरक्षणामुळं अत्यंत काकुळकीला आला आहे की बाबा आम्हाला आरक्षण मिळावं. यासाठी आमचं दैवत जे आहे ते जरांगे पाटील आहे. हे दैवत जर हे मराठा व्यक्तीला किंवा ह्या जरांगे पाटीलला कोण जर डवचत असतील तर त्याला मराठी समाज 100% धडा शिकवल आणि नंतर त्याला कळेल की बाबा ह्या मराठा लोकांनी आपल्याला धडा शिकवलेला आहे. त्याची त्यांनी आता सध्या जागरूकपणे विचार करून आमच्या मराठी समाजाला 100% आत्मविश्वासाने त्यांनी सांगावं की बाबा तुम्हाला एवढ्या मुदतीत आम्ही आरक्षण देतो. विधानसभेच्या निवडणुकीचा आज जर त्यांनी आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमचा कार्यक्रम करणार. अजून आपल्यासोबत आहेत काही गरजवंत मराठा आहे. आपण त्या कोंडी गावात जे आहे इथं काही म्हणजे बसलेले आहेत आरामशीर सावली खाली. काका तुमचं नाव सांगा पहिला.
तुम्ही मराठ्याचे आहेत का नाही? किसन नागनाथ भोसले, हा. राहणार कोंडी. मग शेती वगैरे किती शेती आहे थोडी, किती आहे? 4 एकर आहे. पोरं एकच आहे, मग भागताय का त्याच्यामध्ये? नाही भागत. आता ते एमआयडीसी मध्ये कामाला जातं रोजानं. आरक्षण, मराठा आरक्षण पाहिजे. पाहिजेच, मराठा आरक्षण पाहिजे. आता एवढं वाटतं मुलगा शिकलेला असून त्याला काम मिळत नाही. काय शिकलं? बीकॉम झालेला आहे आणि त्याला काम मिळत नाही, आणि आता कुठेतरी रोजानं काम करावची पाळी येते. म्हणून मराठ्याला आरक्षण पाहिजेच, नोकरीच्या बाबतीत बी पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत बी पाहिजेच, अशी एक आमची इच्छा आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे, तुमचं काय म्हणणं? चाललंय ते बरोबर आहे त्यांचं. त्यांनी जे केलेलं आरक्षण आहे ते त्यांचं बरोबर आहे आणि त्याला आमची साथ आहे. बरं, त्यांची तब्येत जी आहे दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. आता अजून ते उपोषणाला बसणार आहे 16 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पासून. तर काय सांगाल तुम्ही दादांना? तब्येतीचं काळजी वगैरे. तब्येतीची काळजी घेऊनच आरक्षण हे करा, उपोषण करा, असं आमची एक विनंती. मनोज दादा जरांगे पाटील यांनी समजा तुम्हालाच आरक्षणाला म्हणजे उपोषणाला बसा म्हटलं तर तुम्ही बसणार का? उपोषणाला आपले ताकद आहे तेवढे होणार आहे. आरक्षण पाहिजे का तुम्हाला? पाहिजेच, पाहिजे. पाहिजेच. नाही दिलं सरकारने तर? आता त्याला नाही विलाज आहे. फडणवीसांना काय सांगितलं? देवेंद्र फडणवीसांना त्यांनी द्यावं अशी एक आमची विनंती आहे. त्यांनी आरक्षण द्यावं अशी एक आमची विनंती आहे त्यांना. काका, तुमचं जरा नाव सांगा मला. मराठाचे आहेत का तुम्ही? नाव सांगा, शेती सांगा तुमची किती आहे, पोरं किती आहे सांगा. माझं नाव निवृत्ती रामचंद्र जाधव. मला 3 मुलं आहेत. शेती 2 एकर शेती. 3 मुलांमध्ये 2 एकर शेती तुम्ही मग कसं चालवलं? पोरं काय करते? बोला बोला. पुढचं आहे काय हे मुलं सगळी शिकलेली ती, पण नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करते. एक बँकेत करतंय, एक डॉक्टर, जनावरांचा डॉक्टर म्हणून त्याचं ते हे केलं त्याने, डेअरी डिप्लोमा, ते बी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर म्हणजे खाजगी. आणि एक एमआयडीसी. 3 मुलं आहेत, ती 2 एकर शेती कसं बघायला? नोकरी लागली नाही, सरकारी नोकरी लागलीच नाही. लागलीच नाही. प्रयत्न केले का? कुठं कुठं प्रयत्न? मग ते बँकेत केलंय, पुन्हा त्या जिल्हा परिषदला केलंय डॉक्टरसाठी. त्यावेळेला त्या आरक्षणचीच माणसं भरली. डॉक्टरची भरती निघाल्यावर जनावरांच्या. मग समजा आरक्षण मिळालं असं मराठा समाजाला, त्यावेळेस पोरांना नोकरी लागली असती. 100% लागली. 100%. काय सांगाल सरकारला किंवा मनोज दादा जरांगे? हेच बी आता सांगणं, आमचं मराठ्याच्या मुलांचं नुकसान व्हायला लागलंय, त्याच्याबद्दल तुम्ही आज आमचे दादा 1.5-2 वर्ष झालं अपडेट देते, तुम्ही ह्याच्यासाठी आरक्षण मराठ्यासाठी द्या. तुम्ही त्यांना तारखा देता, आश्वासनं देता. मग एक तर आश्वासन पूर्ण केलं का? केलं नाही. म्हणजे तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे का नाही एकच सांगा, असं माझं मत आहे. आता विधानसभा निवडणुका ज्या आहेत, आता लोकसभेला तर जे आहे म्हणजे शरद पवार म्हणजे इथं सोलापुरात प्रणिती शिंदे निवडून आल्या, त्यानंतर आपलं माड्याला आपले धैर्यशील मोहिल मराठा समाजाचे निवडून आले. मग आता विधानसभेला पण महायुतीला किंवा भाजपला फटका बसेल का? 100% बसणार आहे. आम्ही प्रणितीला ओपन सांगितलं होतं, आमच्या इथे सभा झाली आणि तिथे इथं त्यांनी शब्द पण दिला होता. पुन्हा संसदेत पहिला प्रश्न मी आरक्षणाचा मांडेल आणि मांडला पण. पण आता ते विरोधकात असल्यामुळं त्याचा काय पाठपुरावा झाला नाही, मिळाला नाही. त्यामुळं आता ते हे लोकांनी बांधगडत ठेवल्यावर आता त्यांनी काय, सत्ताधाऱ्याच्या पुढं विरोधकाचं काय चालणार आहे? शेवटी राजकारण आहे, सत्ता आहे. आता तुम्ही सत्ताधाऱ्याने जर प्रश्न उचलून धरून जर आम्हाला न्याय दिला तर आमचं काम होऊन जाईल ना, मला आरक्षण मिळेल. कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला आरक्षण? आता मनोज दादा तर आता त्याने उपोषणाला बसले, तर काय तुमचं काय मागणी अजून? उद्या दिलं तर चालेल, आम्हाला काय आहे, आरक्षणच पाहिजे आम्हाला. ओबीसीतनं? ओबीसीतूनच पाहिजे. दादा जे बोलतात, मनोज जरांगे दादा बोलतात तेच बरोबर आहे. ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, तरच आमचा प्रश्न मार्गी लागेल ना. समजा काका नाही दिलं ओबीसीतनं आरक्षण, काय करणार? काय करणार आहे? मनोज जरांगे दादाच्या पाठीमागे तेच राहायचं. चालू ठेवणार.
आंदोलन चालू ठेवणार, म्हणून दादाच्या पाठीमागं उभारणार. आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना सहकार्य करणार.